नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की आपण आत्ता पाहिले सारंगला आता ऐश्वर्याचा खरा चेहरा अगदी कळलेला नसतो। तो आपल्या बायकोवर पूर्णपणे विश्वास ठेवत असतो, परंतु मात्र सुमित्राला हा ऐश्वर्याचा संशय येतो आणि सुमित्राला संशय आल्यानंतर ती ऐश्वर्या सुमित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न करते, परंतु आपला देवकृपेने सुमित्रा मात्र अवंतिका तिला वाचवते। तेव्हा आता सुमित्रा शुद्धीवर आल्यानंतर म्हणजे आता तिला माहिती असते की ह्या ऐश्वर्याला नक्की घराच्या बाहेरून काढावं लागेल। तेव्हा मात्र आता ती जानकीची भेट घेण्याचे ठरवते आणि जानकीची तिला माफी मागायची असते। ती अवंतिकाला सांगते की अवंतिका अगं काही कर पण मला जानकीची भेट घडून दे। अवंतिका म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला आता जानकी बहिणीची आणि ऋषिकेश दादांची नक्की भेट घडवेल म्हणून। तेव्हा मात्र आता ऋषिकेश हा धावतच आपल्या सुमित्राकडे आलेला असतो आणि ती आई म्हणताच आपली सुमित्रा पूर्णपणे बरी होते, परंतु ऋषिकेशने मात्र अजूनपर्यंत सुमित्राला काही माफ केलेले नसते, कारण त्याच्या मनामध्ये राग असतो, परंतु सुमित्राची ती अवस्था बघून त्याला वाईट वाटते म्हणून तो आईच्या जीवासाठी धावत आलेला असतो। परंतु आता भेट झाल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी हे आपल्या घरी निघून जातात। अवंतिकाला आता पूर्णपणे ह्या घराची जबाबदारी उचलायची असते आणि ती सौमित्रबरोबर बोलते। सौमित्रला म्हणत असते की काही झाले तरी आपल्या जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा आणि आपल्या आई यांच्यात जे काही गैरसमज त्या ऐश्वर्याने पसरवलेले आहे ते आपल्याला गैरसमज दूर करायचे आणि नानांनी जे काही ह्या ऐश्वर्याच्या दबावाखाली येऊन आपल्या जानकी बहिणीचा आरोप केले, जानकी बहिणीकडे बोट दाखवले, परंतु आता मात्र तेच बोट आपण त्या ऐश्वर्याकडे नानांनी दाखवले पाहिजे। यासाठी आपल्याला पुरावे गोळा करायचे आणि त्या ऐश्वर्याला नाक घासून जानकी बहिणीची माफी मागून या घरामध्ये वाजत गाजत आणायचे ही आता मी ठरवलेले आहे। त्यासाठी आता अवंतिका प्रयत्न करायला घेते। अवंतिका म्हणत असते की आता एक एक प्रयत्न करून आपल्याला त्या ऐश्वर्याच्या चालीवर लक्ष ठेवावे लागेल आणि आता ऐश्वर्याने मात्र दुसरी चाल खेळलेली असते, कारण एकतर सुमित्राला सुद्धा आता जीवाला धोका पोहोचवलेला असतो आणि नानांच्या जीवाला तर तिने धोका पोहोचवलेला असतो, परंतु देवकृपेने आपले नाना वाचतात आणि आपल्या नानांची सुद्धा ही वाचा परत येते। तेव्हा नाना हे सत्याचा जे काही बॉम्ब आहे तो आता फोडणारच आहे, परंतु आता अवंतिका आणि सौमित्र याची नानांना खूप मोठी मदत होणार आहे, कारण आता नानांनी तर शर्वरीचे कान उघडलेले असतात। शर्वरी ही सारंगशी बोलायला तयार नसते आणि ऐश्वर्याची प्रत्येक खेळ ही आता शर्वरीच्या लक्षात आलेली असते। तेव्हा आता शर्वरी ही आपल्या ऋषिकेश दादाची माफी मागण्यासाठी आणि भाऊबीजेसाठी आपल्या ऋषिकेश दादाकडे गेलेली असते। ऋषिकेश दादाला सर्व काही सांगते, परंतु तरीसुद्धा ऋषिकेशला जे काही शर्वरीने आपल्या जानकीचा अपमान केलेला आहे तेच त्याच्या डोळ्यासमोर येत असते, तो काही विसरायला तयार नसतो। परंतु जानकी ही ऋषिकेशला खूप काही समजावते। जानकी म्हणत असते की ऋषिकेश आहो किती काही केले तर ती आपल्या रक्ताची नाती आहे, आपल्याला जरी त्यांनी घराच्या बाहेर जरी काढले परंतु त्यांच्या मनातून मात्र आपण वेगळे नाही येऊ शकत। ऋषिकेश आपलं ते नातं आहे, आपलं ते घर आहे, काही झाली तरी आपलं ते कुटुंब आहे, त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी मात्र आपल्याला तिथे जावेच लागेल। अहो ऐश्वर्या एक अशी नालायक आहे आणि ती नागिन त्या घरामध्ये राहते, परंतु तिच्यामुळे मात्र आपल्या घरातील लोकांना आपण का दूर करायचे। आपले सौमित्र भाऊजी, अवंतिका आणि सारंग भाऊजी हे त्या घरात राहतात, ते कितीही चुकले असले तरीसुद्धा आपण चुकून द्यायचे नाही, परंतु अवंतिका आणि सौमित्र मात्र चुकलेले नाही। आपल्याला संकटात वेळोवेळी त्यांनी मदत केली आणि आता मात्र ते जे काही प्रयत्न करतात तर आता अवंतिका त्या ऐश्वर्याचं एक एक कारस्थान आपल्या सुमित्रा आईच्या डोळ्यासमोर आणण्याचं तिने ठरवलेले आहे। याबद्दल सर्व जानकी बहिणीला सांगते। तेव्हा मात्र आता अवंतिका ही जानकीला फोन करते आणि घडलेला सर्व प्रकार सांगते की जानकी बहिणी अहो त्या ऐश्वर्याची मी अशी नांगी ठेचते की तिला या घरामध्ये कोणताही हक्क मी मिळून देत नाही, कारण आता तिच्या शेअरात सव्वाशेर बनून वरचेडवरून मी तिचे पूर्ण हक्क घेण्याचा प्रयत्न करते, कारण तिला तर या घरात कोणतेही हक्क नाहीच, कारण या घरातील हक्क तिने त्या दिवशी गमावलेले आहे ज्या दिवशी तिने तुम्हाला घराच्या बाहेर काढले। आणि आज तर लक्ष्मीपूजनाच्या वेळी आईने जो काही लक्ष्मीपूजनाचा हार असतो तो तर त्या ऐश्वर्याला बळकवायचा असतो आणि त्या आजी
त्या आजी मात्र त्या ऐश्वर्याकडून बाजूने बोलत असतात. त्यामुळे आता मात्र तो हार काही मी त्या ऐश्वर्याला मिळून दिलेला नाही आणि असे एक एक करून मी आता तिचे प्रत्येक हक्क, ती जे काही हक्क घेण्याचा प्रयत्न करते आणि आता तिने कंपनी स्वतःच्या नावावर करून घेतली ना, तेव्हा आता ती कंपनी कशी आपल्याकडे येत नाही हे बघूयात. म्हणून अवंतिका आता सर्व पुरावे गोळा करण्याचं जानकी वहिनीला सांगते की मी आता असे पुरावे मिळवणार आहे की त्या पुराव्याच्या आधारे मी त्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर नक्की काढेल. आणि जानकी वहिनी काळजी करू नका, जो काही हार मी मिळवला तो तुमच्या हक्काचा आहे आणि तो हक्क मी तुम्हाला मिळवून देईल. तेव्हा मात्र आपल्या जानकीला अवंतिकाचा खूप अभिमान वाटतो, कारण खरंच अवंतिका किती चांगली आहे, परंतु त्या ऐश्वर्याला मात्र अजूनसुद्धा अकलीचा भाग नाही. किती माणसं गमावण्याचा प्रयत्न ती करते आणि आता तर सुमित्रा आईच्या मनातून तर ती उतरत चाललेली आहे, परंतु तिला आता ही अक्कल नाही की सारंग भाऊजी जेव्हा आता तिला रंगेहात पकडतील तर ते सुद्धा त्यांच्या मनातून तिला उतरून टाकतील. मग त्या ऐश्वर्याला या घरामध्ये कोणतंही स्थान राहणार नाही, कारण तिने जे काही पाप केलेले आहे त्या पापाची शिक्षा तिला मिळणारच. परंतु ऐश्वर्याची मात्र इकडे एक एक चाल अशी खेळायचा प्रयत्न सुरू असतो. तेव्हा आता तिने आपल्या जानकीला जे काही सुख तिचं आहे ते तिला पगवत नाही. आपली जानकी तिकडे दुसऱ्या घरात राहायला गेली तरीसुद्धा आनंदात दिवाळी साजरी करते, म्हणून ती तिला मारण्याचा प्लॅन करते. आणि तिला असे वाटत असते की आता आपली ही जानकी आणि ऋषिकेश आणि ओवी हे तर त्या गुलाबदादांच्या घरामध्ये राहतात की काय, म्हणून ती आता जो काही फटाकड्याचा तिचा प्लॅन आहे तर तो फटाकड्याचा प्लॅन करून ती जानकीचं तोंड जाळण्याचा प्रयत्न करत असते. परंतु मात्र आता तेथे देवकृपेने सगुनच तेथे येते आणि सगुनच तिच्या त्या हल्ल्यात बळी पडते. सगुनाच्या अंगाला जखमा होतात, भाजलेली असते सगुना, परंतु आपले ऋषिकेश आणि जानकी तिला वाचवण्यासाठी धावत येतात, तिला त्या संकटातून वाचवतात. हॉस्पिटलमध्ये जे काही तिचा खर्च असतो आपले जानकी आणि ऋषिकेश अगदी सर्व खर्च भरून आपल्या ओवीच्या शिक्षणाचे पैसे आहे, शाळेची फी, ती सर्व ते आपल्या ह्या सगुनासाठी खर्च करतात. तेव्हा सगुनाला सुद्धा खूप मोठा असा आपल्या जानकीचा आणि ऋषिकेश दादांचा अभिमान वाटतो. खरंच आपण खूप मोठी चूक केली, आपण त्यांना ओळखण्यात चुकलो, आपण त्या ढंगी ऐश्वर्याची ही म्हणजे मदत केली, परंतु तिनेच मात्र आपल्याला या संकटात ओढवले. तेव्हा मात्र गुलाबदादांनी हे बघितलेलं असतं, कारण गुलाबदादा जेव्हा घरी येत असतात तर ऐश्वर्याला त्यांनी रंगेहात पकडलेले असते, कारण ऐश्वर्या ही त्या म्हातारीचे सोंग घेऊन आले हे गुलाबदादांना माहिती असते. तेव्हा गुलाबदादा हे सर्व येऊन अवंतिका आणि सौमित्राला तर सांगतातच, परंतु जानकीला आणि ऋषिकेशला सुद्धा याबद्दल सर्व काही सांगतात की माझ्या बायकोची आज जी काही अवस्था झाली ती त्या ऐश्वर्याने केली, कारण तिच्यामुळेच आज हे सर्व झाले. परंतु जानकी आणि ऋषिकेश सगुनाला सुद्धा वाचवतात. त्यानंतर मात्र आता अवंतिका ही ठरवते की आता काही झाले तरी नानांकडून आपल्याला ते सत्य वधून घ्यायचे आहे. म्हणून आता जे काही वकील ते मृत्यूपत्र घेऊन आलेले असतात तर ती सौमित्राला म्हणते की असे कोणते वकील होते की ते नानांचे मृत्यूपत्र घेऊन घरी आले होते. तेव्हा सौमित्र शहाणे वकिलांचं नाव घेतो. तेव्हा आता शहाणे वकील तर हे दामले वकील म्हणजे आपले अवंतिकाचे वडील असतात आणि दामले वकिलांचा शहाणे वकील हे मित्र असतात, एकमेकांची खूप मैत्री असते आणि नानांचे त्यांचे चांगले हे संबंधसुद्धा असतात. मग शहाणे वकील का असे वागले असतील असं सौमित्र अवंतिकाला विचारत असतो. तेव्हा अवंतिका म्हणत असते की सौमी तू काळजी करू नकोस, आपल्याला आता शहाणे वकिलांची भेट घ्यावी लागेल, त्यासाठी मी माझ्या डॅडांचीही म्हणजे विचारपूस करते आणि डॅडच आता आपल्याला यात मदत करू शकतील. म्हणून आता शहाणे वकिलांची भेट अवंतिका घेते आणि त्यांना विचारते की तुम्ही का असे केलेत, मृत्यूपत्र नानांनी तुम्हाला असेच बनवण्यासाठी सांगितले होते का. तेव्हा जे काही शहाणे वकील असतात तर ते सांगायला तयार नसतात, परंतु जेव्हा दामले वकिलांची आणि सौमित्र यांची ओळख झालेली असते तर अशी ओळख सांगितल्यानंतर दामले वकिलांच्या नावाखाली त्यांना सर्व काही सत्यही सांगावे लागते की ज्यांनी जे काही केले ते अगदी त्या ऐश्वर्याच्या आणि सयाजीरावांच्या दबावाखाली येऊन हे सर्व केले. नानांचे मृत्यूपत्र जे काही होते ते वेगळे होते, कारण त्या दिवशी मला नानांनी मृत्यूपत्र बनवण्यासाठी घरी बोलवलेले होते,
परंतु मात्र त्यांनी खरे मृत्यूपत्र आहे ते अगोदर तयार केले होते आणि तेच मृत्यूपत्र मी त्या दिवशी वाचण्यासाठी घरी येणार होतो. परंतु मात्र आता हे खोटे मृत्यूपत्र देऊन त्यांनी मला आता हे सर्व करण्यासाठी सांगितले आणि जे काही नानांचे स्टेटमेंट आणि वगैरे काही आहे ते सर्व त्या ऐश्वर्याकडे काही कागदपत्रे आहेत आणि खरा जो काही मृत्यूपत्राचा खजिना आहे तो नानांकडे होता. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र विचार करतात की नानांनी ते कुठे ठेवले असेल. तेव्हा मात्र आता नानांची परत ते भेट घ्यायची ठरवतात. तेव्हा नानांनी आता सौमित्र आणि अवंतिकाला तर सांगितलेले असते की मी जे काही खरे मृत्यूपत्र बनवलेले होते ते मात्र तुम्ही जानकीकडे आणि ऋषिकेशकडे जो काही देवघर नेऊन दिले त्या देवघरात सर्व काही हा त्या मृत्यूपत्राचा खजिना आहे. तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्राच्या हाती एक खूप मोठा भयानक पुरावा लागतो आणि त्या ऐश्वर्याचं आता जे काही कारस्थान आहे तर ते आता पुराव्यासहित आपल्या आणि शहाणे वकिलांचं जे काही स्टेटमेंट आहे ते रेकॉर्ड करून सर्व काही हे आपल्या अवंतिकाने मिळवलेले असते आणि अवंतिकाने ते सर्व रेकॉर्ड करून सर्व काही त्याचा व्हिडिओ हा प्ले केलेला असतो आणि मस्त तो व्हिडिओ झाल्यानंतर ऐश्वर्याविरोधी भक्कम असा पुरावा त्यांना मिळतो. त्यानंतर आता ऐश्वर्याला याच्याबद्दल काही सांगायचे नाही आणि तिच्या अनेक अशा हालचालीवर आपल्याला लक्ष ठेवावे लागेल. तेव्हा मात्र आता जेव्हा सगुणाचे जे कारस्थान आहे ते या अवंतिकामुळे झालेले आहे तेव्हा मात्र आता सगुणाची झालेली ती अवस्था बघून लगेच इकडे गुलाबदादा सांगत असतात की असे झाले. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या ही आपल्या डॅडासोबत बोलायला तिच्या रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर डॅडाला सर्व काही सांगत होत असते की डॅडा अहो मी त्या जानकीला मारण्याचा प्लॅन केला होता परंतु ती सगुणा तेथे येऊन धडपडली आणि ऐन वेळेस तिच्यावरच हा बॉम्ब फुटला. तेव्हा आता ती हसून हे सर्व सांगत असते परंतु जानकी तर दरवेळेस ती वाचत असते. डॅडा काही झाले तर ती जानकी वाचायला नको आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू मला आता मिटवायचं म्हणजे आता नक्की काहीतरी करावे लागेल. आता तर ती सगुणामध्ये आले आणि त्या सगुणाच्या जीवाला संकट आले. तेव्हा मात्र आता सुमित्राने हे सर्व तेथे ऐकलेले असते. तेव्हा मात्र सुमित्राला आता खूप मोठा सत्याचा उलगडा होतो. सुमित्रा नानांकडे येते आणि नानांना म्हणत असते की ऐश्वर्या इतकी ढोंगी इतकी नालायक असेल हे मला माहिती नव्हतं. नानांना बोलता यायला लागलेले असते. नाना म्हणतात की सुमित्रा अगं तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. अगं तू त्या नालायक ऐश्वर्यावर तू खरंच विश्वास ठेवला आणि त्या जानकीला घराच्या बाहेर काढले. तेव्हा नानांना सुमित्राचा सुद्धा खूप राग येतो आणि सुमित्राचा राग आल्यानंतर सुमित्रा ही नानांची माफी मागायला सुरुवात करते परंतु त्याच वेळेस तिथे सारंग येतो. सारंग म्हणत असतो की नाही तुम्ही ऐश्वर्याला ओळखलेले नाही. अहो नाना ऐश्वर्या कधी अशा करणार नाहीत. तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल. तेव्हा सारंग हा ऐश्वर्याची बाजू घेत असतो परंतु नाना म्हणत असतात की अरे तुझ्याकडून सारंग मला ह्या गोष्टीची अपेक्षा नव्हती. अरे ज्याच्यावर लहानपणापासून तू विश्वास ठेवत आला होता आज त्यालाच तू वाटेल तसे बोलला आरोप केले. अरे त्या जानकी बहिणीने आत्तापर्यंत तुझं काय काय केलेलं नाही आणि त्या जानकीलाच तू घराच्या बाहेर काढण्यासाठी जाताना ऐश्वर्याचं ऐकलं आणि जाताना मात्र तू दागिनेसुद्धा जानकीकडून काढून घेतले. अरे थोडंसं तरी तू नम्रपणा त्यावेळेस दाखवायला हवं होता. अरे तू तरी बाजू जानकीची घ्यायला हवी होती. मी कितीही दबावाखाली असलो परंतु तू मात्र त्या ऐश्वर्याच्या दबावाखाली तर नव्हता ना. परंतु तरीसुद्धा तू जानकीला म्हणजे त्या ऐश्वर्याचं ऐकून वाटेल तसे आरोप केले. अरे काय वाटले असेल ऋषिकेशवर सुद्धा तू आरोप केले. अरे ऋषिकेशने तर आत्तापर्यंत तुला किती सांभाळून घेतले होते. तेव्हा मात्र आता सारंग ऐश्वर्याची बाजू घेऊन बोलायला लागतो. तेव्हा सारंगवर नाना हे भयंकर चिडतात. नाना म्हणत असतात की सारंग अरे तू या घरात राहण्याचा तुला कोणताही हक्क नाही. चालता हो या घरातून आणि कोणी तुला कंपनीचे हक्क दिले रे. अरे अगदी डबघाईला आली तू कंपनी तुझ्या ताब्यात घेतली. काय काडी अक्कल आहे रे कंपनी चालवण्याची आणि बायकोचं ऐकतो आणि कंपनी चालवतो. अरे ऋषिकेशने ती कंपनी स्वतःच्या कष्टाने आणि स्वतःच्या हिमतीवर तिचा सर्व काही कारभार वाढवला आणि तू तर आयत्या बिळावर रेघा ओढायला निघाला. अरे काय जमते. अरे एकतरी शेतकरी आपल्या कंपनीबरोबर डील करायला तयार आहे का.
आणि हे सारंगवर सुद्धा खूप चिडतात। तेव्हा सारंगला तू घराच्या बाहेर जाऊ शकतो आणि तुझी बायकोसुद्धा या घराच्या बाहेर जाऊ शकते, तिला या घरात राहण्याचा कोणताही हक्क नाही। आणि त्याच वेळेस गुलाबदादा जानकी तेथे घरामध्ये पाय ठेवतात, कारण आता सगुणाची जी काही अवस्था केलेली असते तर आता अवंतिकाने तर पुरावेही शोधलेले असतातच। तेव्हा आता सर्वजण एका ठिकाणी येतात आणि आता ऐश्वर्याचं जे काही कारस्थान आहे अगदी सारंगसमोर सुद्धा बाहेर पडतं, कारण आता अवंतिकाने जे काही पुरावे गोळा केलेले असतात तर ते सर्व पुरावे हे सारंगसमोर सुमित्रासमोर सर्वजण दाखवतात। तेव्हा मात्र ऐश्वर्या ही तोंड पाडून बसलेली असते। जानकी म्हणत असते की अगं तुझी दुश्मनी तर माझ्याशी होती, परंतु त्या इतक्या गरीब गुलाबदादांच्या बायकोवर का तू उलटलीस, काय गरज होती तुला असं त्रास देण्यासाठी। अगं तू तिलासुद्धा सोडलं नाही की तिने आम्हाला मदत केली म्हणून तू तिच्या जीवावर उठली। तेव्हा ऐश्वर्याला आता नेमकं काय बोलू आणि काही कळत नाही, कारण आता गुलाबदादांनी सांगितलेलं असतं की ऐश्वर्यानेच आम्हाला धमकावले होते आणि बायकोवर जो काही तिने फटाकडे वाजवून हल्ला केला, तिला म्हणजे जखमा केल्या ते सुद्धा ह्या ऐश्वर्याने, कारण मी ते स्वतः बघितलेलं होतं की ऐश्वर्या आमच्या घराच्या बाहेर आल्या होत्या आणि त्यांनी नक्की काहीतरी केलं म्हणून। तेव्हा आता सगुणासुद्धा ही जानकीला तिने अगोदर सांगितलेलं असते, तर गुलाबदादा आणि सगुणाच्या सांगण्यावरून जानकी मात्र ही ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला घराच्या बाहेर फरफटत आणते। अगं तुझी लायकीसुद्धा नाही या घरात राहण्याची आणि मला निघाली तू घराच्या बाहेर काढायला। अगं तुझी तर लायकी या घरात राहण्याची नाही, तर तू जे काही पाप केले तर अवंतिका म्हणते की अगं तुझ्या पापाचा आता घडा भरला, जेव्हा तू जानकीसमोर नाक घासून माफी मागशील तेव्हा तुला या घरातून बाहेर काढले तर जाईल, परंतु तुझ्या पापाची शिक्षा मात्र आता तुला मिळणारच। तेव्हा मात्र ऐश्वर्या ही जानकीच्या पाया पडायला सुरुवात करते की नका, मी खरंच खूप मोठी चूक केली, मला माफ करा। परंतु त्यावेळेस मात्र ऐश्वर्याचं कोणी काही ऐकून घ्यायला तयार नसतं। अगदी नाक घासून ती जानकीची माफीसुद्धा मागते, पण तरीसुद्धा जानकी तिला माफ करत नाही आणि डायरेक्ट ऋषिकेश आणि जानकी तिच्या हाताला धरतात आणि तिला बाहेर काढतात। तर सुमित्रासुद्धा एक अशी सणकणी तिच्या कानामागे देते आणि तिला आता ऋषिकेश आणि जानकी हे सयाजी पाटलांच्या घरी घेऊन येतात आणि सयाजी पाटलांना सुद्धा ऋषिकेश चांगला धमकावतो की यापुढे रणदिव्यांच्या घरामध्ये नाक वर करून जरी तोंड करून वर बघण्याचा जरी प्रयत्न केला तर आमच्या इतकं वाईट कोणी नसेल। तुमच्यामुळे आत्तापर्यंत आम्ही खूप काही त्रास सहन केला आणि आमच्या कुटुंबाला तुम्ही अनेक वेळा त्रास देण्याचा प्रयत्न केला, नानांची सुद्धा अवस्था तुमच्या मुलीमुळे झाली। तेव्हा आता तिच्या पापाचा घडा भरलेला आहे, त्यामुळे आता तिला जेलमध्ये जावेच लागेल। तेव्हा कावेरी काकू पाया पडतात, नको ऋषिकेश असं काही करू नको, अरे ती चुकली खरंच। तेव्हा जानकी म्हणत असते की एकदा तर तिला माफ केले होते, परंतु आता मात्र तिला माफ नाही करू शकत। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या नाक घासून जानकीची माफी मागते, तरीसुद्धा ती कोणीही तिला माफ करायला तयार नसतात। अवंतिका आणि सौमित्र मात्र अगदी खुश असतात, कारण शेवटी त्यांनी सुद्धा खूप मोठा ट्रॅप करून ऐश्वर्याला त्यात अडकवलेले असते आणि सत्याचा उलगडा शेवटी झालेला असतो। तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। बघितल्याबद्दल सर्व मित्रांना धन्यवाद।